नमस्कार, तुमचं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आणि आज माझ्यासोबत आहेत आर्किटेक्ट सुनील कावरखे. बिल्ड आयकॉन हा उपक्रम असा आहे ज्यामध्ये आम्ही बांधकामामध्ये काहीतरी सकारात्मक चर्चा घडावी, तुमच्यासारख्या अनुभवी व्यक्तीकडून अजून अनुभव मिळावा आणि या संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये काहीतरी अजून चांगले बदल घडवता येतील या सगळ्या संदर्भात आम्ही चर्चा करतोय. तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की ते स्वतः जरी आर्किटेक्ट असले तर त्याच्यासोबत ते आता मास्टर सुद्धा आहेत, कारण त्यांनी व्हॅल्युएशनमध्ये मास्टर की मिळवलेले, त्याबद्दलही मी त्यांच्याशी बोलणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 500हून जास्त रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्टवर आजपर्यंत त्यांनी काम केलेलं. सो इतका मोठा अनुभवाची शिदोरी घेऊन ते आज आपल्या सोबत आलेले. सो त्यांच्याकडून खूप काय काय नवीन नवीन ऐकायचंय, शिकायचंय. पण गप्पांची सुरुवात मला इथून करायची आहे की तुमचं शाळा कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आर्किटेक्ट या फील्डमध्ये यावं यासाठी प्रेरणा कोणाची होती? कुठून वाटलं की अरे आपण आर्किटेक्ट मध्ये यावं? कोणी असं डोळ्यासमोर ठेवलेलं कुणाचं उदाहरण, घरच्यांचा काही होता विशेष कारण? काय सांगाल या सगळ्याबद्दल? माझं प्रायमरी शिक्षण गोरेगावला झालं, झेडपी जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव. बरं. आणि माझे वडील टीचर असल्यामुळे त्यांचे एक स्टुडंट होते जे आर्किटेक्ट. बरं. त्याच्यामुळे त्यांना आणि माझं लहानपणापासून पेंटिंगची आवड होती. अच्छा. त्याच्यामुळे वडिलांनी सांगितलं बा एक फील्ड चांगली आहे तुझ्यासाठी. बरं. त्यावेळेस काय कळायचं नाही, पण हळूहळू त्या दिशेने गेलो. आणि मॅथमध्ये इंटरेस्ट होता त्यावेळेस. बरं. त्या हिशोबाने मग आर्किटेक्ट घेतलं एवढं. पण ते पेंटिंग ही हॉबी होती का तेव्हा पण काही शिकत होता, काही परीक्षा दिलेल्या? नाही, परीक्षा पण दिल्या सर्व. म्हणजे प्रायमरी स्कूलला, त्याच्यानंतर सेकंडरीला. अच्छा. एलिमेंटरी इंटरमिजिएट दोन्ही पास आहे. ओके. आणि हॉबीज होती आणि कॉलेज पर्यंत टिकून ठेवली हॉबी. बरोबर आहे. सो त्या एका हॉबीवर तुम्ही हे फील्ड निवडलं आर्किटेक्ट. हो हो. पण महत्वाचं आहे, मी तर म्हणेन असं की फार कमी लोक असतात की ज्यांचे ज्या गोष्टीमध्ये आवड आहे त्याच गोष्टीत त्यांचं शिक्षण होतं आणि त्याच गोष्टीमध्ये करिअर होतं. माझ्यामध्ये तुम्हीच तिन्ही एकाच क्षेत्रात झाले, त्यामुळे तुम्ही त्याच्यात सक्सेसफुल आहात आणि ते दिसतंय आता, कारण इतक्या वर्षापासून तुम्ही काम करताय. दुसरं मला लगेचच प्रश्न मग असा विचारायचा आहे की जेव्हा आपण, हे तुमचं क्रिएटिव्ह फील्ड आहे बेसिकली आर्किटेक्ट आहे, कारण त्यांच्यात क्रिएशन अनलिमिटेड टाईप आहे, पण याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा पण तेवढाच मोठा हात आहे. तर या इतक्या वर्षांच्या काळात तुम्ही हा टेक्नॉलॉजीचा बदल कसा बघताय आणि सध्याला कुठले सॉफ्टवेअर्स वापरताय किंवा कुठलं नवीन ट्रेनिंग घेताय, घ्यावंसं वाटतंय? सुरुवातीला आम्ही AutoCAD पासून सुरुवात केली. त्यावेळेस इथे म्हणजे बेसिक एकदम 2D ड्रॉइंग दिलं की लोकांना खूप वाटायचं. अच्छा. मग 2005 ची गोष्ट सांगतो. हो हो. पण आज तसं नाही. आता प्रत्येकाला असं वाटतं की आपलं प्लॅन झाल्यानंतर आपलं घर कसं दिसेल, आतून बाहेरून, इंटिरियर एक्सटेरियर, वेगवेगळे मटेरियल आज मार्केटमध्ये आहे. बरोबर. आणि तसेच खूप सारे आता याच्यात कम्प्युटरमध्ये पण त्यांचे आम्हाला जे सपोर्टिंग हे आहेत सॉफ्टवेअर बरोबर बाजारात खूप आलेले आहे. बरोबर. त्याचा यूज बरेच जण करतात. पण आता गिव्हन अ चान्स तुम्हाला असं वाटतंय कुठलं ट्रेनिंग जर शिकायचंय किंवा हे घ्यायला पाहिजे खरं, कारण आता हे फील्ड बदलतंय? बिलकुल. मॅक्झिमम आता 3D मध्ये जरा शिकण्याची आणखी म्हणजे आवड आहे. अच्छा. जे आपण 2D मध्ये करतो. बरोबर. तर हे 3D मध्ये जर आपल्याला 3D मध्ये करता आलं तर पण त्याला कसं वेळ द्यावा लागेल. हो बरोबर आहे. आता त्या कामानिमित्त तो वेळ, पण आपण बरेचसे मी प्रोजेक्ट बघतो त्याच्यावर. बरोबर आहे. कम्प्युटरवरती. अच्छा. त्याच्यातनं तुम्ही काम करताय. दुसरा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार मोठं आहे आणि पण तो त्याचा बेस आहे, त्याच्याशिवाय तुम्ही कामच नाही करू शकणार. पण अनस्किल्ड लेबरला जर समजा चुकून एखादं स्किल्ड वालं काम दिलं तर मोठी दुर्घटना सुद्धा घडण्याचा संभव असतो. तर असा एखादा अनुभव आहे किंवा कुठेतरी ऐकलंय, वाचलंय किंवा तुमच्या कधी पाहण्यात इतक्या वर्षात, कारण माझ्या ते 15-20 वर्ष तुम्ही या सेक्टरमध्ये काम करताय, तर असं तुमचा एखादी केस सांगता येईल का तुम्हाला? आमच्या गावाजवळ एक वरखडा नावाचं गाव आहे छोटं. तिथल्या पुजाऱ्यांनी म्हणजे जवळपास 24 फूट स्पॅन असलेला स्लॅब. अच्छा. कोणालाही न विचारता अनस्किल्ड लेबर कोण टाकताना कास्ट करतानाच स्लॅब कोसळला तो. बापरे. दुसऱ्या दिवशी मला बोलवलं त्यांनी की सर तुम्ही त्याला काही करता येईल का? म्हणलं त्याला डिमॉलिश केल्याशिवाय मार्ग नाही, काय करता, कारण पूर्ण रेन्फोर्समेंट बेंड झालेलं होतं. आणि मी त्यांना हे पण सांगितलं तुम्ही जर आमच्याकडे आले असते मंदिराचं काम आम्ही 1 रुपया गेला नसतं. क्या बात आहे. आणि बरेचसे मंदिराचे काम विदाऊट 1 रुपयाचाही चार्ज न घेता केलेले, मंदिर असो मस्जिद असो. अच्छा. वा. बरेचसे काम पेपरमध्ये पण आलं होतं ते. क्या बात आहे. सो या निमित्तानं जेवढे लोक इंटरव्ह्यू बघतायत या भागातले, बेसिकली मी म्हणून विदर्भातले, वाशिम जिल्ह्यातले जे लोक बघतायत, तर नक्की तुम्ही आर्किटेक्ट सुनील वारखेडे यांचा सल्ला घ्या, कारण त्यांनी सांगितलंय की हा मोफत आहे आणि खरंच अतिशय महत्वाचं काम आहे. आपलं सामाजिक उत्तरदायित्व, सामाजिक लोकांनी
छोट्या छोट्या अमाऊंट देऊन त्याला देणगी दिलेली असते. आणि माझ्या मते आपल्या नॉलेजचा अशा प्रकारे फायदा जर समाजाला होतोय तर माझ्या मते ते शिक्षणच त्याच कामाचं असतं की त्या समाजाला त्याचा फायदा व्हावा. दुसरं आणखीन एक महत्वाचं म्हणजे तुम्ही बेसिकली आर्किटेक्ट आहात म्हणून मला विचारावं वाटतं की प्लॅनिंग फार महत्वाचा असतो. जो प्लॅन आपण करतो पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचा, तर त्या प्लॅनिंगचं किती महत्व आहे पूर्ण ओव्हरऑल कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये आणि तुम्ही त्या प्लॅनकडे कसं बघता? ऍक्च्युअली प्लॅन या दोन गोष्टी असतात, प्लॅन फॉलो फंक्शन आणि फंक्शन फॉलोइंग प्लॅन. आजकाल लोकांना कसं आहे, बिल्डिंग अशी दिसली पाहिजे त्यात मग प्लॅन बसतो. अच्छा, उलटीकडून आधी उत्तर असतं आणि मग प्रश्न शोधायचा असतो. अच्छा, पण तुमचा प्लॅन जेवढा फंक्शनल असेल ना तेवढे त्या बिल्डिंगचं लाईफही चांगलं राहते, सस्टेनेबिलिटी राहते आणि क्लायंटला तेवढ्या त्याच्या पैशाचा मोबदला मिळतो. व्हेरी गुड. आणि लॉंग लास्टिंग बिल्डिंग. बरोबर. तुम्ही इतके प्रोजेक्ट केलेत, माझ्या ते 500हून जास्त झालेत किंवा त्याच्यापेक्षा पण जास्त असतील. नाही वीत लिहू नका, मग मी तर सांगेन की आपण असं म्हणू की 1000 प्रोजेक्टच्या टप्पा आता तुम्ही गाठाल काही वर्षात सुद्धा. पण हे सगळं करताना एक नेहमीचा वाक्य शब्द तुम्हाला क्लायंटकडनं ऐकायला मिळतात, ते म्हणजे बजेट कमी आहे आणि थोडंसं बजेटमध्ये बसवा. मग ते बजेटमध्ये बसवा असतं तेव्हा कुठेतरी क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या तुम्ही क्लायंटला एकदम स्ट्रिक्टली सांगता की सर इथं बजेट कमी करू नका, हे महत्वाचं आहे आणि मी इथे तुम्हाला कमी करून देतो किंवा इथे आपण वाचवू शकतो पैसे. तर तशा कुठल्या महत्वाच्या काही टिप्स सांगू शकाल का? माझं नेहमी सांगणं असतं की तुम्हाला प्रोजेक्टचं ज्यावेळेस आपण स्ट्रक्चरली प्रोजेक्ट साऊंड असलं पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे स्टील आणि सिमेंट या दोन गोष्टीमध्ये, त्यानंतर आपले ब्रिक्स, बाकीचे जे मटेरियल्स आहेत बिल्डिंग मटेरियल, त्याच्यामध्ये तुम्ही कसलीही कमतरता ठेवू नका. बरोबर. आणि त्याच्यात क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नका. बाकी तुमच्या बिल्डिंग मध्ये तुम्ही टाइल्स बदलू शकता, इंटिरियर बदलू शकतो, आपण दरवाजे बदलू शकतो, पण हे मेन स्ट्रक्चर आहे, याला तुम्ही हे नका करू नका. अच्छा. दुसरं, आणि बऱ्याच जणांचं कसं असतं सर की सुरुवातीला बजेट कमी असतं, पण भविष्यात काय होतं, मग त्या बिल्डिंग कडे आपण वरच्या म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीला त्यात आणखीन हे करायचं असतं, बरोबर, वाढवायचं असतं नंतर. बरोबर बरोबर. तशा वेळेस आपण जर खाली फाउंडेशन जर व्यवस्थित दिलं नाही तर मग वरच्यांना ते त्रास होऊन जातो. त्यासाठी आपण जर आधीच G+2 किंवा 3च्या हिशोबाने जर बिल्डिंगला स्टेबिलिटी दिली तर पुढचे बरेचसे आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. दुसरं, तुम्ही मास्टर इन व्हॅल्युएशन केले रिअल इस्टेट मधलं, तर या मास्टर्सचा तुमच्या आताच्या एक्झिस्टिंग याच्यामध्ये आणि रोजच्या याच्यामध्ये किती महत्वाचा रोल आहे सगळ्याचा, किंवा ह्याला स्कोप किती आहे? भरपूर आहे. दोन्ही एक बिल्डिंग कन्स्ट्रक्शन प्लस व्हॅल्युएशन, बरोबर, या दोन्ही गोष्टी सोबत चालणार आहेत. बरोबर. कारण जेवढे आम्ही कन्स्ट्रक्शन करतो आम्हाला ऍक्च्युअली त्याची कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन, क्वालिटी त्याच्या मटेरियलवरून कळते की पर स्क्वेअर फीट बिल्डिंगला काय रेट द्यायला पाहिजे. बरोबर. आणि आता बऱ्याचशा ठिकाणी आमचे प्रोजेक्ट असतात, त्यामुळे आम्हाला साईडचे जे रेट असतात म्हणजे प्लॉटचे ते पण माहित असतात. अच्छा. त्याच्यामुळे दोन्ही त्याचा मला महत्वाचं असतं. दुसरं, तुम्ही 2005 पासून या फील्डमध्ये काम करताय, आता ऑलमोस्ट 25 वर्ष होतीलच या फील्डमध्ये तुम्ही काम करताय. तर येणाऱ्या तरुण मुलांना तुम्ही बेसिकली आर्किटेक्टमध्ये जी मुलं आता शिकून येत आहेत पुढची, तर त्यांना काय सांगाल की या क्षेत्रात येताना ही गोष्ट नक्की मनाशी ठेवा किंवा ही गोष्ट सोबत घेऊन या, तुम्हाला नक्की यश मिळेल? सर्वात पहिले मी सर्व मुलांना किंवा नवीन इंजिनियर्स, आर्किटेक्ट, यंगस्टरला सांगेल, बरोबर, की त्यांनी प्रॉपर नॉलेज घेतल्याशिवाय फील्ड मध्ये, या फील्ड कसं आता खूप वास्ट आहे, बरोबर, पण बेसिक नॉलेज जे आहे ते घेतल्याशिवाय यांनी प्रॅक्टिस नाही करायला पाहिजे. आता काय होतं की बी कम्प्लीट झालं, एखादा वर्ष इकडे तिकडे जातात आणि लगेच बोर्ड लावला की सुरू आपलं. त्यांनी काय होतं, आपलं काम चालू राहील त्याचं, बरोबर, पण त्याला एक बाउंडेशन राहील, त्याच्यावरचे प्रोजेक्ट तो करू नाही शकणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे आता इथं मॅक्झिमम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट चालतात, बरोबर बरोबर, आता कमर्शियल तर त्यांनी तसं करायला पाहिजे. बरोबर. दुसरं, तुम्ही आता रेसिडेन्शियलचा उल्लेख केला, तुम्ही कमर्शियल प्रोजेक्ट सुद्धा अनेक केलेले आहेत, हॉस्पिटल्स वगैरे तुम्ही केलेली आहेत. तर हे करताना सुरुवातीच्या काळात एखादी अडचण आली किंवा एखाद्या ठिकाणी अडायला झालं आणि असं वाटलं की अरे याचं तर उत्तर माहित नाहीये किंवा काय करायला पाहिजे अशा वेळेला प्रॉब्लेमवर, तर त्याबद्दलचा काही किस्सा वगैरे? तशा वेळेस मग आम्ही आमचे जे सिनियर्स आहेत, म्हणजे मी ज्या कॉलेजला शिकलो, बरं, त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट, औरंगाबादला जे संभाजीनगर राहतात, बरोबर, त्यांच्याशी आम्ही त्यावेळेस कॉन्टॅक्ट करून त्या याच्यामध्ये ओव्हरकम करत होते प्रॉब्लेम. अच्छा. दुसरं, अभियांत्रिकी क्षेत्राचं एकंदर भवितव्याबद्दल काय सांगाल? काय भविष्य दिसतंय तुम्हाला आता? अभियांत्रिकी बद्दल सिव्हिल मध्ये आणि खूप चांगलं भविष्य आहे असं मला वाटतं. ओके. कारण कसं आहे, ही फील्ड अशी न संपणारी फील्ड आहे, बरोबर, मूलभूत गरजेपैकी एक आहे. हो हो.
म्हणजे रोटी कपडावर मकान. क्या बात आहे. हो, ही बेसिक गरज आहे माणसाची. बरोबर. त्याला तर तुम्हाला शेवटपर्यंत हे करावं लागतं. बरोबर. आणखीन एक असं विचारायचे, स्टील किंवा सळई हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधला. तर ती सळई निवडताना तुम्ही स्वतः काय बघता, कशी सळई निवडली पाहिजे, किंवा तुमच्या कस्टमरला किंवा क्लायंटला कसं एज्युकेट करता की जर ही सळई तुम्ही कुठली घ्या पण घेताना हे पॅरामीटर्स चेक करा. बरोबर. सर्वप्रथम मी त्यांना सांगतो की जे काय आहे साहेब, म्हणजे आपल्या याच्यानुसार बनलेले आहेत, ब्रँडेड जे स्टील्स आहेत, मॅक्झिमम तुम्ही चांगल्या कंपनीकडे गेले तर त्यांना सर्व नॉर्म्स कम्प्लीट केल्याशिवाय कंपनी त्यांना म्हणजे बनवण्याची परवानगी देत नाही. बरोबर. आता जे सुरुवातीला कसं होतं, टाटा आणि हे 2-3 स्टील होतं. हो. आता कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे की भरपूर कंपन्यांनी आपापले आता प्रोडक्शन पण सुरू केलेलं, चांगले म्हणजे मशिनरीज आणलेले आहेत. बरोबर. क्वालिटी नवीन जे काय आहे त्याच्या हिशोबाने. बरोबर. आणि स्टील मध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी, रिब्स, त्याच्या सस्टेनेबिलिटी त्याच्यावर डिपेंड आहे. बरोबर. दुसरं, तुम्ही आयकॉन स्टील आतापर्यंत कुठल्या प्रोजेक्ट्स मध्ये तुमच्या वापरले? भरपूर ठिकाणी वापरले. बर. तर तुमचा आयकॉन स्टील बरोबरचा अनुभव ऍज अ प्रॉडक्ट म्हणून पण, त्यांची सर्व्हिस म्हणून पण, त्यांच्या स्टाफ कडून म्हणा, त्यांच्या डीलर्स कडून म्हणा, त्यांच्या कॉस्ट बद्दल म्हणा, टाइम, असं सगळ्याबद्दल काय सांगाल आयकॉन स्टील बद्दल? चांगली एकदम ओव्हरऑल. ओके. पण कुठले फॅक्टर त्यांचे तुम्हाला महत्वाचे वाटतात असे आयकॉन स्टीलचे? आयकॉन स्टील मधलं मला त्याची जो सॉफ्टनेस आहे, अच्छा, आणि रिब्स, हे एकदम म्हणजे हे दोन महत्वाचे पार्ट वाटतात. आणि बाकीच्या ब्रँडेड जो आहे त्याच्यासोबत त्यांची प्राइस पण सेम आहे, म्हणजे जास्त प्राइस नाही. अच्छा, क्या बात. सो हे होते आर्किटेक्ट सुनील कावरखे, ज्यांनी अतिशय मनमोकळ्यापणाने सांगितलं, पण त्यांच्या सगळ्या बोलण्यामधला एक शब्द, एक वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. ते म्हणजे तुम्ही या क्षेत्रात बिनधास्त या क्षेत्रामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत, खूप संधी आहेत, पैसे कमवण्याच्या अमर्याद संधी आहेत, पण या सगळ्यामध्ये महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं शिक्षण आणि त्यासोबत असणारा अनुभव. तो पुरेसा अनुभव या क्षेत्रात घेऊन या आणि मग त्याच्यानंतर या सगळ्या संधी तुमच्या वाट बघतायत. कारण गेले 25 वर्ष सर याच्यामध्ये काम करतायत. मी आता सांगितलं तसं 500 ते म्हणाले फक्त, पण 1000 प्रोजेक्टचा टप्पा सुद्धा तुम्ही या निमित्तानं गाठावा, अशाच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.